खड़गों का दहते लहू निकलता रहा। इसीलिए मैंने गांधी को दिल्ली जाकर मारा था। मैंने गांधी जी से कहने की कोशिश की, अहिंसा परमो धर्म। कि अहिंसा परमो धर्म की एक और पंक्ति भी है। धर्म अहिंसा तथैव। जब आपका धर्म खतरे में हो तो उसे बचाने के लिए हिंसा भी आपका कर्तव्य है। तुम सावरकर को जानते हो, मतलब वो भी गांधी हत्या में शामिल था। सावरकर को फौरन गिरफ्तार करो। आईजीपी अर्जुन राय। इस बात को इग्नोर मत कीजिए बाबू, पूरे देश को आपकी जरूरत है। गांधी को रोकने का और कोई रास्ता नहीं है। कशावर आहे? नथुराम गोडसे, माहितीये नथुराम गोडसे? गांधी त्याच्यावरती हे जे कपडे आहेत ते तसेच द्यावे लागले का वेगळे देऊ शकत होते? तुम्हाला आता कळलं मी काय बोलले ते? तुम्हाला काही प्रश्न असतील तर विचारा. काहीच प्रश्न नाही, सगळं समजून गेलं. भूक लागली सगळ्यांना. हा, This is near to Gandhi statue. हा, हे सगळं जेवढं तुम्ही बघितलं त्याचं मी कॉस्ट्युम डिझाईन केलेलं आहे. मी जसं मगाशी म्हटलं तसं आमच्याकडे स्क्रिप्ट येतं. स्टोरी, गोष्ट जी लिहिलेली असते ना, ज्याला स्क्रीन प्ले म्हणतात, तो स्क्रीन प्ले आम्ही वाचतो. तो स्क्रीन प्ले गोष्ट वाचल्यानंतर आम्हाला कळतं, मुळात आम्हाला हे बघावं लागतं की तो जी गोष्ट आहे ती कुठल्या काळात घडतीये, आत्ताच्या काळात घडतीये का कुठल्या काळात घडतीये. तो काळ जेव्हा बघतो तेव्हा बघायला लागतं की त्या काळात फॅशन कशी होती, त्या हिशोबानुसार ती फॅशन द्यावी लागते. आणि जसं मी मगाशी म्हटलं तसं शिवाजी महाराजांचा सिनेमा असेल तर आपल्याला तसेच कपडे द्यावे लागतात. जसं तुम्ही शेवटचं गांधी बिंदी बघितलं, महात्मा गांधी, नथुराम गोडसे वगैरे बघितलं, ते जसे कपडे घालत होते तसेच कपडे द्यावे लागतात. आणि तुम्ही एलिझाबेथ एकादशी बघितलात, त्याच्यामध्ये विचार करावा लागतो, जसं मी मगाशी बोलले तसं त्यांचा राहणीमान काय आहे, त्या पोराचे आई वडील काय नोकरी करतायत, कुठे राहतायत, किती पैसे कमवतायत, त्यांच्यावरती आज दिवस काय वेळ आलेली आहे, याच्यानुसार त्या कपड्याचं आपल्याला मेंटेन तसं करावं लागतं. ठीक आहे, जायचं घरी.